नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. पुढील 24 तासाचा अंदाज बघताना असं दिसतं, उत्तर महाराष्ट्रातून थोडेसे ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण झालेली आहे व ते पुढे जाऊन द्रोणी स्थिती निर्माण होईल आणि दक्षिण टोकाला सुद्धा पावसाची ढग दिसत आहेत. हवेचा विचार करायला गेला तर हवेची चक्र परिस्थिती बंगालच्या उपसागरात आहे. नागपूर जालना परिसरात द्रोणी स्थिती हवेची बनलेली आहे. संपूर्ण जालना नागपूर इकडे बेळगाव ह्या पट्ट्यात द्रोणी स्थिती हवेची बनलेली आहे. हवा सुद्धा स्तब्ध झालेली आहे, उष्णता वाढलेली आहे. जालना बेळगाव नागपूर आणि हैदराबाद ह्या साईडला पुणे सातारा सांगलीच्या उत्तर भाग कोल्हापूर हे परिसर उष्णतेने तापलेला आहे. बेळगाव आणि जालना नागपूर कोल्हापूर सिजात 39-40 सेंटीग्रेड तापमान सध्याचं आहे आणि एक तासाभरा नाही. तसं पाहायला गेलं तर एक नंतर बेळगाव मंगळूर आणि मदुराईपर्यंत पावसाची शक्यता म्हणजे हलक्या पावसाची शक्यता व सुरुवात होणार आहे. आणि मुंबई जालना नागपूर या पट्ट्यातसुद्धा ढगाळ हवामान परिस्थिती चांगली बनत चाललेली आहे. जालना नागपूर आणि इंदोर या परिसरात अधिक तर ढग जास्त दिसत आहेत. इकडे सांगली कोल्हापूरला दुपारनंतर 4च्या सुमारास ढगांची सुरुवात होईल. मंगळूरला खाली दक्षिण टोकाला हलक्या पावसाची शक्यता वाटत आहे. उत्तर भागात पश्चिमी आवर्तनामुळं जम्मू काश्मीरला पाऊस बऱ्यापैकी मध्यम मुसळधार पाऊस व बर्फवृष्टी तिथं होणार आहे. इकडे पहाटेचं तापमान पाहायला गेलं 26-27 संपूर्ण महाराष्ट्र 28 संपूर्ण महाराष्ट्रात 27-28 सेंटीग्रेड तापमान राहणार आहे. कर्नाटकात पण 30 लेवल आहे, म्हणजे रात्रीतून उकाडा कायम आहे. उद्याचा ढगांची परिस्थिती पाहायला गेली तर उद्या अमरावती नागपूर गोंदिया व गोंदियाचा उत्तर भाग इथे पाऊस पडणार आहे असंही मॉडेल दर्शवत आहे. बऱ्यापैकी चांगला पाऊस पडणार आहे. त्यातल्या त्या आणि परत स्थानिक वातावरण लातूर सोलापूर विजापूर सांगली या परिसरातसुद्धा स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता दाखवत आहे. त्यातल्या त्यात कराड कोल्हापूरचा परिसर आणि सांगलीचा परिसर थोडासा पावसाने घेईल असं वाटत आहे. इकडे कर्नाटकात पाहायला गेलं तर निप्पाणी बेळगाव आणि महाराष्ट्रात सावंतवाडी गोवा वगैरे हाही परिसर पावसाने घेईल असं शंका वाटत आहे. पाटण साखरापा या साईडला सुद्धा पावसाने हजेरी लावेल. उद्या जास्त आजच्या तुलनेत उद्या जास्त पाऊस आहे असं वाटत आहे. गारगोटे वगैरे ह्या परिसरातसुद्धा पाऊस उद्या पडणार आहे. कर्नाटकात पाहायला गेलं तर हायेरी आणि खानापूर आणि बेळगावचा पश्चिम भाग जास्तीत जास्त पाऊस पडायची शक्यता वाटत आहे. तर हे मॉडेल काय सांगतं की सातारा चिपळूण कराड वडोस विटा रत्नागिरीचा पूर्व भाग तसेच कोल्हापूर गारगोटे निप्पाणी बेळगाव सावंतवाडी हा परिसर आणि बेळगाव सावंतवाडी परिसर बऱ्यापैकी चांगला पाऊस उद्या पडेल असं दाखवत आहे. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर मित्रांनो कसं आहे, उष्णता वाढत चाललेली आहे आणि उष्णता वाढत चालल्यामुळे पावसाळी वातावरण निर्माण होणार. निसर्गाचा नियमच आहे, जिथं उष्णता वाढेल तिथं पाऊस पडायचा, म्हणजे निसर्ग गार ठेवण्याचा हा निसर्गाचा नियमच आहे. त्या नियमानुसार पाऊस हे पडणारच. उद्या साधारणतः निपाणी रिजन कारवार कुमटा वगैरे आहे कर्नाटक भागात ह्या साईडला सुद्धा पावसाची हजेरी चांगली राहिलेली आहे. अजून जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. उडुपी शृंगेरी या परिसरातसुद्धा चांगला पाऊस आहे उद्या. कन्नूर कन्नूर हा परिसर आणि परत बऱ्यापैकी कर्नाटकात पाऊस उद्या चांगला दिसत आहे. इकडं महाराष्ट्रात पाहायला गेलं तर मालेगाव नंदुरबार आणि उत्तर भागात बडवानी ह्या परिसर आहे तो पट्टा, त्या पट्ट्यातसुद्धा पावसाची शक्यता जास्त बनलेली आहे. इकडे जळगाव संभाजीनगरला सुद्धा खंडावा परिसर
मालेगाव ह्या परिसरात सुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस उद्या असणार आहे. सातारा, सांगली, गोवा, पणजी, कोल्हापूर वगैरे आहे त्या परिसरात पाऊस चांगला असणार आहे. शिर्शी, हुबळी या परिसरात सुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस उद्या असणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं उद्या पुणे, गोरेगाव, जेजुरी, सातारा, डहाणू हा परिसर, त्यानंतर कोल्हापूर, सांगली, गारगोटी, निपाणी, रपकई, बनट्टी हा परिसर, त्यानंतर शंकेश्वर, गोकाक, गोवा हाही परिसर, निपाणी परिसर, त्यानंतर कुमटा, शिर्शी, सगरा ही हवेली, कारवार हा परिसर आणि परत महाराष्ट्रामध्ये गोरेगाव, जेजुरी वगैरे जरा जास्त प्रमाण वाटत आहे. सातारा आणि इकडे चिपळूण, रत्नागिरीला सुद्धा हलकासा पाऊस होईल असं वाटतं. एकंदरीत हलका मध्यम पाऊस या परिसरात होणार आहे. धन्यवाद.